अब मैं बुला रहा हूँ हमारे कथाकथन के एक फाउंडर मेंबर, संस्थापक सदस्य माधवी गणपुले को। वो आपको सुना रही हैं मराठी में प्रिया तेंदुलकर द्वारा लिखा एक लेख जो उन्होंने अपने पिता, मराठी के मशहूर नाटककार, साहित्यकार विजय तेंदुलकर पर लिखा है। सो माधवी गणपुले, प्रिया तेंदुलकर ऑन विजय तेंदुलकर। लेखाचं नाव आहे बाप. या माणसावर लिहिणं फार कठीण आहे असं म्हणता म्हणता मी पुन्हा पुन्हा लिहित राहते. कोणी लिही म्हणायची वाटही पाहत नाही. ताव भरभरून लिहावंसं वाटतं असे अनुभव, हकीगती, कथा, कादंबऱ्या वगैरे वगैरे बरंचसं असतं. पण माणसं किती असतात. हा माणूस तसा आहे. तो माझा बाप आहे ही एक मोठी पंचायत आहे, त्याचीही आणि माझीही. छे छे, माझ्यावर काय लिहितेस परत परत. चेहऱ्यावरची माशी हाकलल्यासारखे ते म्हणतात. आणि पुन्हा एकदा त्यांना न जुमानता उत्साहानं लिहायला लागलेल्या मला लिहिता लिहिता 56 वेळा विचार करावा लागतो. हे लिहावं का? हा प्रसंग लिहिला तर त्यांना आवडेल का? असं लिहिलं इतकं उघड बापाबद्दल तर लोक काय म्हणतील. माझ्या एका वयात ते मला नेहमी म्हणत, तुला लोक काय म्हणतील याची एवढी का काळजी वाटते. म्हणण्याशिवाय अनेकदा लोकांच्या हातात असतं तरी काय. करणारे कमी असतात. तुला जे करावंसं वाटतं ते तू कर. तू करणाऱ्यातली हो, म्हणणाऱ्यातली नाही. आणि मी बिनधास्त माझ्या कसरती करामती करायला लागली. परिणाम भोगायला ते बिचारे माझ्या खांद्याला खांदा लावून तयार असत. अजूनही असतात. चुकून कधी त्यांनी विचारलं नाही की तू हे काय केलंस. माझ्या पराक्रमांनी आई अनेकदा हवालदिल होईल. तुम्ही काय हो मोकाट सोडलंय पोरीला, बाबांना म्हणे. यावर त्यांचं उत्तर ठरलेलं, आपली मुलगी आहे निर्मलाबाई, ती फारशी चुकणार नाही. आणि चुकलीच तर काय झालं, शिकेल. आपल्या चुकांनी सुधारणं दचकत घाबरत जगण्यापेक्षा केव्हाही उत्तम. मी शिकले फारच कमी, पण चुका उदंड केल्या. कॉलेज सोडलं, तरतरेच्या नोकऱ्या केल्या, प्रेमात पडले, लग्न करून पाहिलं, मग ते मोडूनही टाकलं, वगैरे वगैरे. या माणसाशिवाय मी जिवंत राहू शकणार नाही अशी मनापासून खात्री पटलेली अनेक माणसं आयुष्यातून पाहता पाहता नाहीशी झाली. हा माणूस मात्र दिल्या शब्दाला जागला. त्रासला असेल, चिडचिडला असेल, रडला देखील असेल. कधी पश्चाताप, दग्ध वगैरे झाला असं कोणी म्हटलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण पडताना, धडपडताना हात धरायला, सावरायला हा होता. हा नसता तर तोंडावरच पडले असते. अशा उड्या मी मारल्या. सुमडीत जगले ती याच्या आधारावर. वरून त्याला ऐकूनही दाखवलं. बाप काय निवडता येतो का? आय डिडंट हॅव अ चॉईस. त्यावर त्या लांबलचक नाकाच्या आधीच मोठ्या नागपुड्या फुलवत तो फक्त गालातल्या गालात हसला आणि लेकीनं घरात ओढत आणलेल्या नव्या संकटाला सामोरं जायला पुन्हा आपला तयार झाला. पण म्हणून पुढे त्याला बापडा वगैरे म्हणणार असेल तर ते खरं नाही. माझा बाप बापुडवाणा झालेला मला कधीच दिसला नाही. आपल्या डौलात, आपल्या तोऱ्यात, अनेकदा झोकात तो जगला. जीवापाड कष्ट करताना, प्रचंड मोठी वादळ झेलताना, टीकेची झोड पचवताना, डोंगरा एवढी दुःख पेलताना त्याचा दिमाग मात्र कायम होता. संकटांशिवाय आयुष्य कसं असणार. चौकोनी, मध्यमवर्गीय, उबदार घराबाहेर नव्यानं मी पडत होते तेव्हा त्यांनी सांगितलं, संकट येताना दिसलं की संकटाहून मोठी हो, त्याच्यावर स्वार हो, टेम द कलॅमिटी. तेव्हा वाटे वारे बाप, निर्णय घ्यायलाही मदत करत नाही. तोही माझा मीच घ्यायचा आणि वरून म्हणतो स्वार हो. जगता जगता नक्की कधी ते कळलं नाही. पण हळूहळू लक्षात आलं की खरंच जमतंय की मला. नुसतं जमत नाही तर उपयोगीही पडतंय. मग वाटू लागलं, याला हे कसं कळलं. याचं जगणं तर माझ्यापेक्षा वेगळं होतं. त्याचा काळ वेगळा होता, परिस्थिती वेगळी होती, चढावड वेगळी होती. शिवाय हा पुरुष आणि मी बाई. कधी कधी त्रास व्हायचा. यालाच सगळं आधी का समजतं, का उमजतं. जगण्याचे सगळे अर्थ यालाच का कळून चुकतात. लिहिण्याजोगतं जे जे आहे ते हाच का लिहून मोकळा होतो. मग माझं काय, तर पुन्हा हाच यायचा मदतीला. तुझं तुझं ते मला नवं आहे. तुझ्या जगण्यातून मी शिकतो. लिखाण जगण्यातून येतं. जगणं महत्वाचं.
की निघायची मी माझी स्वतंत्र जगाला परत एकदा आणि यायची परत त्याच्याकडेच नवे प्रश्न आणि नव्या समस्या घेऊन. रोजच्या जगण्यातल्या लहान सहान गोष्टीतलं सौंदर्य त्यांना कायम दिसतं. छोट्या माणसांमधले मोठे गुण ते अचूक टिकतात. उत्तम संगीत, दर्जेदार साहित्य, सुंदर चित्र, उत्कृष्ट अभिनय असं आणि बरंचसं काही त्यांच्या नजरेतून कधीच सुटत नाही. स्पॅन मासिकातलं छानसं व्यंगचित्र ते न विसरता बाजूला काढून जमेल तितक्या लोकांना दाखवतात. महाराष्ट्र टाइम्सच्या पहिल्या पानावरील व्याकरणाची चूक त्यांना भल्या सकाळी संताप आणते. घरातल्या नोकराचा चेहरा पाहताच त्याला कसला तरी त्रास होतो हेही त्यांना क्षणात जाणवतं. सकाळी चालायला जाताना रस्त्यात दिसणाऱ्या अनोळखी माणसाची अनुपस्थिती देखील त्यांच्या नेमकी लक्षात येते. जी माणसं त्यांच्या जवळची, त्यांची आपली असतात त्यांना तर ते आर पार पाहतात, पूर्ण ओळखून असतात. रोज सकाळी माझा फोन पहिल्यांदा तेच वाजवतात आणि माझ्या नुसत्या हॅलोवरून सगळं काही क्षणात जाणतात. वाटतं या माणसाला सगळं नेमकं कसं कळतं, का म्हणून कळतं, याच्या मेंदूत कॅमेरा बसवलाय की संगणक, ही जादू नक्की काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न कितीदा करून पाहिला. उत्तरादाखल गालातल्या गालातले हसून आणि भुवया उंचावर चढ्या आवाजातले नेहमीचं उत्तर. झाड कितीही मोठं वाढलं तरी त्याच्या फांद्यांशी पानांशी असलेलं त्याचं नातं तुटत नाही. फांद्याही त्याच्या, पानंही त्याची, ते फुलतं फळतं ते त्यांच्यामुळेच. बाप आहे मी तुझा, माझ्यापासून कसं काही लपेल. अनेकदा वाटतं हा एवढा मोठा लेखक, याला सर्वसामान्य बापाचे भोग भोगायला मी का म्हणून लावते. कुठल्याही लेकीसारखी मीही एक. माझ्या जगण्याच्या चढ उतारांचा यांना का त्रास व्हावा. अनेक गोष्टी मग मी त्यांच्यापर्यंत पोचू देत नाही, पण त्यांना सुगावा लागतोच. मग ते अक्षरशः विव्हळतात. माझ्यापासून लपवलं, वाईटातली वाईट गोष्ट मला सांगितली तर मी ती पेलू शकतो, पण ही लप्पाछप्पी मला पेलता येत नाही. पुन्हा असं करू नका. फारसा उपयोगी पडेनच असं नाही, पण मला इतका कुचका मी ठरवू नका. लौकिकानं, बुद्धिमत्तेनं, मानसन्मानानं मोठी असलेली अनेक माणसं मी आजवर पाहिली, जवळून पाहिली, पण बाप म्हणून एवढा मोठा माणूस जन्मापासून जवळून पाहताना परत परत न राहून असं वाटत आलं की मोठ्या माणसाचं मोठंपण त्याच्या माणूस म्हणून असलेल्या मोठेपणात आहे. माणूस म्हणून हा जितका मोठा आहे, उंच आहे आणि खोल आहे, तितकं दुसरं कोणी असेल का? असेल तर मला दिसेल का? इतकं जगून जर असं कोणी आढळलं नाहीच तर इथून पुढं भेटेल का? तुकड्या तुकड्यांनी माणसं मोठी असतात, मला ती दिसतातही, पण हा इतका एकसंघ कसा? मला आठवतं त्यांच्या सखाराम बाइंडर नाटकावर प्रचंड वादळ उठलं होतं. तेव्हाचा एक किस्सा. माझ्या वर्गातली एक मुलगी तेव्हा मला म्हणाली होती, तुझे बाबा अश्लील नाटकं लिहितात, म्हणून माझ्या आईनं तुझ्याशी बोलायचं नाही असं सांगितलंय. त्यावर उद्धटपणानं मी तिला म्हटल्याचं आठवतंय, बरं झालं माझे बाबा एवढे मोठे आहेत की ज्यांचे बाबा त्यांच्या इतके मोठे नाहीत अशा मुलांशी बोलायचंच नाही असं मीच ठरवलंय. जन्मलेल्या प्रत्येकाला एक बाप असतोच आणि बहुतेकांना तो प्यार असतो, पण बापाशिवाय वाढलेल्या मुलांकडे पाहताना मला चक्क वाटतं कशी वाढली असतील ही. म्हणजे आर्थिकदृष्ट्या वगैरे नव्हे, पण शरीराचा एखादा महत्वाचा भागच नसलेली माणसं जशी दिसतात तशी मी त्यांच्याकडे पाहते. त्यांच्याशी अधिकच बरी वागते, त्यांचे 1000 गुन्हे माफ करते. आई विना पोर म्हणतात, त्याहून बापा विना पोर मला अधिकच पोरकं वाटतं. मग वाटतं बाबांनी माझं असं केलं की नव्यानं त्यांच्याशी हुज्जत घालायला मी तयार. तर अशा या माझ्या बापानं मला जन्म दिला, जगण्याची ताकद आणि संवेदना दिली, शब्द दिले, ते कागदावर उतरवण्याचं व्यसन दिलं. त्यांना मी काय देणार? वाटतं त्यांनी दिलेल्या मराठी भाषेला त्यांच्या आठवणीसाठी एक शब्द द्यावा. मातेची जशी ममता तशी बापाची बक्ता का नाही? माझ्या बापानं मला जी बक्ता दिली ती हजारो लाखो मातांच्या ममतेच्या पलीकडची आहे. कुणाला पटेल न पटेल, माझ्यापुरतं ते एकच सत्य असं आहे की जे कुणीही चॅलेंज करू शकणार नाही, फोडून काढू शकणार नाही. हा माणूस आतल्या गाठीचा आहे, स्वभावाचा थांब पत्ता लागू देत नाही, दिसतो तसा नाही वगैरे वगैरे बरेच जण म्हणतात. त्याला जवळून पाहिल्याचा, ओळखून असल्याचा दावाही करतात. लेखक म्हणून त्याचं थोरपण त्याला द्यायला नाकारतात.
त्या समस्त मंडळींना माझं एकच म्हणणं आहे, तो एक सरळ साधा माणूस आहे. फक्त माझाच नाही तर त्याच्या क्षेत्रातल्या अनेकांचा तो बाप आहे असा माझा दावा आहे. हे मी म्हणते आहे कारण तो माझा बाप लागून गेला आहे. माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिलं आहे की प्रिया लेखक झाली याला तिचा नाईलाज असावा. लेखक असणं हे 6वं बोट असण्यासारखं असतं. इतरांना जे दिसत नाही ते लेखकाला दिसतं. हे त्यांच्यापुरतं खरं आहे. त्यांना नको असताना फार दिसलं. जे दिसलं त्याचा त्यांना त्रास झाला. त्या त्रासातूनच त्यांचं लिखाण घडलं. या लिखाणातून दिसलेल्या वास्तवाचा इतरांना त्रास झाला. त्यांच्या नकळतच त्यांनी जणू अनेकांच्या समोर आरसाच धरला. बौद्धिकदृष्ट्या काळाच्या पुढं असणाऱ्या सगळ्यांचं असंच होतं. त्यांनी पराभूतांच्या कथा सांगितल्या असं म्हणणाऱ्या लहान थोर मंडळींना मला सांगावंसं वाटतं की पराभूतांची वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करून तिला साहित्यात चिरंतन करणं हा पराभूतांना विजयपथावर आणण्याचा मार्ग नाही का? हा माणूस त्याच्या साहित्यातून हे करू शकला आणि तरीही नावानं विजय असूनही आज स्वतःला विजयी मानत नाही. हा त्याचा मोठेपणा की तुमचा कोतेपणा? तर या विजय नावाच्या माझ्या बापाला माझं एक सांगणं. बाबा रे, ऐक माझं, तू आपला लिहित राहा. 40 वर्षांपूर्वी तुला जे दिसलं ते आजचं वास्तव आहे आणि जे दिसेल ते पुढच्या 40 वर्षांनंतरचं सत्य असणार आहे. माझ्या सुदैवानं मी तुझी लेक झाले. तुझ्या आधारानं जगणं सोपं झालं. पण तुझ्या नातवंडा पंतवंडांचं काय? ते मला नेहमी म्हणतात, माझा बाप विजय तेंडुलकर नव्हता, तो धोंडोपंत होता, पण माझा बाप विजय आहे.